येस आपण जर मान्य दिली तर उद्या मुंबई जाणार, उद्या आयला पाहिजे दिली हो चालेल. नाही पण सातारा संस्थांचा जी आर लागतोय. तुम्हाला स्वतः जाऊन बोलावं लागेल. तुम्ही लगेच जा, लगेच जा. मला उद्या सोमवारी बोलावं लागेल. तुम्ही साहेब आता पुरा वेळ आमच्यासाठी समाजासाठी तुमचे सगळे दौरे बंद करा. काय म्हटले मला थोडा वेळ द्यावा लागेल म्हणे, पण मी नवीन झाला गोदंडल उद्या माझ्या मी काही तिथे काही केलं तर उद्या माझ्यावर आपण मला थोडा वेळ द्या ना. मी पाहिजे दिवसासाठी आपल्याला 2 दिवसात मंगळवारी बोलणं करून हे होतंय लगेच, त्याच्याबद्दल हे लगेच होतंय, राहत नाही ते लगेच होत. मी उन्हात बसलो की लगेच होतंय. साहेबाला चटके बसते तिकडे, फडणवीस साहेबाला नाही आलं. फक्त आंदोलन हाणून मोडून टाकू नका एवढं सांगा. नाही त्याचं कारण सांगतो, राज्यात जर आंदोलन सुरू झालं तर थांबणार नाही. म्हणजे तुम्हाला एक आम्ही घरचे आहेत म्हणून सांगायला लागलो. तुम्ही हल्ला करता किंवा ते अंतरवाली सारखं प्राणघातक गोळ्या फिळ्या, तुम्ही म्हणजे सरकार, तुम्ही म्हणजे सरकार, तर आंदोलन पुऱ्या राज्यातलं मला बी नाही थांबणार बरं का. मी आज बी पोराला गप म्हणलं की गप बसते राज्यातले पोरं थांबणार नाहीत बरं. कारण 2-4 महिने आंदोलन चाललं रस्त्यावर. म्हणजे हे पण तुम्हाला सांगून ठेवायला लागलो, सावध करायला. आडमुठा नाही बोलायलो बरं. लगेच बोलतो तर तुम्ही उठले की लगेच फोन सुरू आमचे. तुम्ही जागेवर बसून राहा, हलू नका, हलू नका, तुम्ही हलू नका, आहेत तसेच राहा. मग मी उठलं की पुरी उठते ना. मला पोराला सांगतो फक्त एकदा जागेवर राहा, परत पुरं हलते ना. जाताना येताना कोणी आरडा करायचा नाही बरं का. आता ते सूचना काढायसाठी पुन्हा तिकडे जाणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याला आणून दिलाय, त्याच्या शासनाच्या सूचना त्या काढायसाठी त्यांना पुन्हा वापस जायचे. ते येते तुम्ही आरडा करता, तुम्ही परत येते जाते आरडा करताना आरडा नाही करायचा, शांत राहायचं. उलट आलेल्या पाहुण्याला सन्मानाने वाटा लावायला जायचं येताना. कारण आपण जागा सोडत नाहीये, पुऱ्या मागण्या तर जागा सोडत नाही. आलेल्या पाहुण्याला सन्मानाने येऊन द्यायचा आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय. सन्मानानं, कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय, त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो. मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो. मी ड्राफ्ट बरोबर आहे का, आपण संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आहेत, हे ड्राफ्ट चांगला आहे, याच्या सूचना काढा, तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. तुमच्या कोणी अभ्यासक ओळखीचे असले त्यांना म्हणा 5 वाजेपर्यंत इथं या. मी बी मीडियातून आता आव्हान करतो आणि त्यांना जाता येताना कुणी येऊ, हे येऊ, दुसरे मंत्री येते बदलून येते. आपले आपण काय म्हणायचं त्याला संस्कार दाखवायचे आणि उन्हातलं उपोषण ध्यानात ठेवा. मला बोलायला लई लावून जाऊ नका. काय होतं इथं उन्हात माझा जास्त जर त्रास व्हायला लागला तुम्हाला बोलू का काय करू, त्यामुळे कुणी ढेंगाणा ते करायचं नाही. मग मला पळायला लागतं तुमच्याकडे. काहीच करायचं नाही, शांत राहायचं. मंत्री येऊ जाऊ आपण तोडगाच काढू. उके पाटील साहेब जबाबदारी सोपून दिली. काय होतं पोराला नाही सांगितलं. आंदोलन भाग सोडा, तुम्हाला वाटतं शब्द टाळी, पण मला गरजेचं आहे. मला इकडं ऊन लागलं तर तिकडं तुम्हाला चटके बसतात. माझा शब्दशः अर्थ समजून घ्या, माझा शब्दशः अर्थ समजून घ्या. इथं आम्ही उन्हात तळपलो तुम्हाला चटके बसणार आहेत, तुम्ही पटापट करणार होणार आहे ना दादा. त्याच्यामुळे 10 महिने गेले, त्यांना पण माहिती आहे, विखे पाटील साहेबाला पण माहिती आहे 10 महिने गेले. आपल्या संदर्भात आलं तर आपण उद्या निर्णय करू. हे बरं का, याच्यावर तुम्हाला जोरात द्यावा लागेल ना. मला मुंबईला आमचा हट्ट आहे तुमच्याकडं, तुमचे दौरे रद्द करा. समाजासाठी हे सत्य नाही नाही म्हणतोय मी. असलं बी काही तर सगळं दौरे रद्द करा. हा सगळं रद्द करा आणि याच्यातच वेळ द्या, कारण हे लय गरजेचं आहे. कारण हे जर एकदा फिरलं ना, तुम्हाला अर्थ समजतोय तुम्हाला, पण हे जर एकदा फिरलं ना खूप फिरणार आहे. साठी साहेब नव्हत्या म्हणजे मी सोमवारी येतो. मलाच मांडायची कोर्टामध्ये. उद्या जर मी बाजू मांडत कमी झालं उद्या माझं सरकार उद्या मीडियाचे बांधव
ड्राफ्ट विखे पाटील साहेबांनी आणून दिलाय. त्या ड्राफ्टनुसार ते राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या सूचना देणार आहेत. अधिकृत सूचना सरकारच्या वतीनं पत्र काढून शासकीय आदेश सूचना प्रत्येक अधिकाऱ्यांना ज्या त्या संदर्भातल्या 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि कुणबी प्रमाणपत्र जर दिले असले त्याच्या व्हॅलिडिटी द्या, नसता संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला बडतर्फ केलं जाईल किंवा निलंबित केलं जाईल. अशा सूचना सरकार काढणार आहे. त्यांनी आपल्याला ड्राफ्ट दिलाय. त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्ही एकदा ड्राफ्ट वाचा, आम्हाला सूचना काढायला सांगा, आम्ही लगेच काढतो. पण सूचना काढायला नाही येत म्हणून त्यांना सांगितलं मी उपोषण थांबवणार नाही. आमच्या दोघात आम्ही ते मान्य केलं एकमेकाला. हैदराबाद गॅझेटियरनुसार देण्यासाठी एसओपी तयार केली. एसओपी कशी आहे मी थोडी अभ्यासकांना सांगतो, विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो असं त्यांना सांगितलंय. जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय ते दर 15 दिवसाला आढावा घेणार आहेत. हे मात्र आम्हाला योग्य वाटलं. ते आपण सूचनाच काढावं लागतील तेव्हा ते अहवाल राहणार आहे. सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढा असं मी त्यांच्याकडे हट्ट लावून धरलेलं आहे. त्यांचं म्हणणं 1 महिना, माझं म्हणणं 1 दिवस सुद्धा नाही. आणि ती आमची चर्चा झाली. तुम्हाला सातारा संस्थांचा हैदराबादचा सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR लगेच काढावं लागेल. तर ते म्हणले मी सुद्धा आता लगेच दौरा बंद करून, त्या दौरा तसा कालपासून त्यांनी बंदच केलाय. ते इकडेच आहेत अंतरवालीतच. तर ते जाऊन बोलतो म्हणते. त्यांना मुख्यमंत्र्यांशी पण ह्या विषयी बोलावं लागेल, लहान विषय नाहीये. आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल. ते बी सांगतोत म्हणलेत, करतो म्हणजे करतोच म्हणलेत. आता करते नाही त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही हे त्यांच्यावर निरोप दिलाय मी. स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याची वेळ मागितलाय. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याच्या वेळाची त्याला गरजच नाही अजिबात, कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल.